रायटिंग श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत कृपाकथा। जिथे श्रद्धा तिथे स्वामींची सावली। प्रस्तावना। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। भक्तांनो, आयुष्यात काही प्रसंग असे येतात की माणूस कितीही प्रयत्न केला तरी मार्ग सापडत नाही। आपली माणसं दूर जातात, संकट वाढत जातात आणि मनात एक प्रश्न निर्माण होतो, आता माझं काय होणार। पण ज्याच्या मनात स्वामींची श्रद्धा असते त्याच्यासाठी अंधार कधीच कायम राहत नाही। कारण स्वामींची कृपा नेहमी मोठ्या चमत्काराच्या रूपातच येते असे नाही। कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने, कधी योग्य वेळी मिळालेल्या एका शब्दाच्या रूपाने, तर कधी मनात अचानक निर्माण झालेल्या धैर्याच्या रूपाने स्वामी आपल्या भक्ताला मार्ग दाखवतात। आजची कथा अशाच एका गरीब भक्ताची आहे। त्याचं नाव होतं गोविंदा। संकटाची सुरुवात। गोविंदा एका छोट्याशा गावात आपल्या आई, पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होता। घर गरीब होतं, पण घरात समाधान होतं। गोविंदा रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर हात जोडायचा। श्री स्वामी समर्थ, माझ्यावर काही नको, पण माझ्या कुटुंबावर कृपा ठेव, एवढंच त्याचं मागणं होतं। एक दिवस अचानक त्याच्या कामाचा व्यवसाय बंद पडला। घरात पैसे नव्हते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च बाकी होता, आईच्या औषधांसाठी पैसे लागणार होते। गोविंदाने अनेक ठिकाणी काम शोधलं, पण कुठेच काम मिळेना। दिवस गेले, घरातील धान्य संपत आले। पत्नीने एका रात्री हळू आवाजात विचारलं, आपण उद्या मुलांसाठी काय करणार? गोविंदाकडे उत्तर नव्हतं। तो शांतपणे घराबाहेर पडला। आकाशाकडे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं। स्वामी, मी कधी तुमच्याकडे मोठं काही मागितलं नाही, पण आज माझ्या लेकरांसाठी मला मदत करा। स्वामींच्या चरणी प्रार्थना। दुसऱ्या दिवशी गोविंदा गावातील स्वामींच्या छोट्याशा मंदिरात गेला। मंदिरात कोणीच नव्हतं। त्याने स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि म्हणाला, स्वामी, माझ्या हातात काहीच उरलं नाही, माझी परीक्षा घ्या, पण माझ्या कुटुंबाला उपाशी ठेवू नका। असं म्हणताच मंदिराच्या बाहेरून कोणीतरी हाक मारली, अरे गोविंदा। गोविंदा बाहेर आला। एक वृद्ध माणूस मंदिराच्या दारात उभा होता। वृद्धाने विचारलं, काम पाहिजे का? गोविंदा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला। हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? वृद्ध फक्त हसले। नाम माहीत असणं महत्त्वाचं नाही, तुझ्या घरची गरज मला माहीत आहे। गोविंदाच्या अंगावर काटा आला। वृद्ध म्हणाले, गावाच्या पलीकडे एक जुनी जागा आहे, तिथे धान्याचं गोदाम आहे, तिथे काम कर। मेहनत करशील तर तुझ्या घरात पुन्हा अन्नाची कमतरता भासणार नाही। गोविंदाने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, पण वृद्ध थोडे मागे झाले। माझ्या पाया पडू नकोस, ज्याच्यावर तुझा विश्वास आहे त्याच्या चरणी श्रद्धा ठेव। इतकं बोलून ते निघून गेले। गोविंदा काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला। नवीन काम। गोविंदा त्या वृद्धांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला। तिथे खरंच एक मोठं धान्याचं गोदाम होतं। गोदामाच्या मालकाने त्याला पाहिलं आणि विचारलं, तुला कोणी पाठवलं? गोविंदा म्हणाला, एक वृद्ध गृहस्थ। मालक काही क्षण शांत राहिला। वृद्ध गृहस्थ। गोविंदाने त्यांचं वर्णन केलं। मालकाच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं। तो म्हणाला, अरे, त्या वर्णनाचा माणूस तर अनेक वर्षांपूर्वी या गावातून निघून गेला, तो आता कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही। गोविंदा थक्क झाला। त्याच्या मनात एकच विचार आला,
स्वामींनीच मला इथे पाठवलं का? त्याने काहीही विचार केला नाही. त्याने मनात म्हटलं, श्री स्वामी समर्थ, आणि कामाला सुरुवात केली. आईची प्रकृती. काही दिवसांनी गोविंदाची आई अचानक खूप आजारी पडली. घरात पुन्हा चिंता वाढली. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली, पण त्यासाठी मोठे पैसे लागणार होते. गोविंदाने खिशात हात घातला. त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तो पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर बसला. स्वामी, आता माझ्या आईला वाचवा. त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी व्यक्ती त्याच्या समोर उभी होती. आवाज आला, घाबरू नकोस. सकाळी तुझ्या घराच्या दारात जो पहिला माणूस येईल त्याला नकार देऊ नकोस. गोविंदा जागा झाला. सकाळ झाली. पहाटेच त्याच्या घराच्या दारावर टकटक झाली. बाहेर एक अनोळखी माणूस उभा होता. त्याने गोविंदाच्या हातात एक औषधांची पिशवी दिली. ही औषधं तुमच्या आईसाठी आहेत. गोविंदा आश्चर्यचकित झाला. पण तुम्ही कोण? तो माणूस म्हणाला, मला एका वृद्ध साधूने ही औषधं तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितली. गोविंदाचे डोळे भरून आले. त्याने आकाशाकडे पाहिले. स्वामी, तुम्ही खरंच माझ्यासोबत आहात. मोठी परीक्षा. काही महिन्यांनी गोविंदाची परिस्थिती सुधारू लागली. पण जीवनात संकट संपली म्हणजे परीक्षा संपते असं नसतं. एक दिवस गोदामातील मोठी रक्कम हरवली. सगळ्यांचा संशय गोविंदावर आला. कारण त्या दिवशी पैशांची जबाबदारी त्याच्याकडे होती. मालकाने कठोर आवाजात विचारलं, गोविंदा, पैसे कुठे आहेत? गोविंदाच्या पायाखालची जमीन सरकली. मालक, मी पैसे घेतले नाहीत. पण कोणाचाही विश्वास बसेना. गावातील लोक म्हणू लागले, गरिबीमुळे पैसे घेतले असतील. गोविंदाच्या मनाला सर्वात जास्त दुःख या आरोपाचं झालं. तो रात्री स्वामींच्या मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर बसून म्हणाला, स्वामी, माझ्याकडे साक्ष देण्यासाठी कोणी नाही. माझं सत्य तुम्हाला माहीत आहे. आता तुम्हीच माझी लाज राखा. त्याने डोळे मिटले. काही वेळाने मंदिराच्या दाराबाहेर पावलांचा आवाज झाला. एक वृद्ध गृहस्थ आत आले. तेच वृद्ध. गोविंदा त्यांना पाहून उभा राहिला. वृद्ध म्हणाले, तू सत्य बोलला आहेस. घाबरू नकोस. तेवढ्यात त्यांनी मंदिराच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे पहा. गोविंदा त्या दिशेने गेला. तिथे पैशांची एक छोटी पिशवी पडलेली होती. गोविंदा ती घेऊन मालकाकडे गेला. नंतर चौकशी केली असता समजलं की गोदामातील दुसऱ्या कर्मचाऱ्याने ती पिशवी लपवली होती. गोविंदावरील आरोप खोटा ठरला. मालकाने त्याची माफी मागितली. पण गोविंदाच्या मनात एक प्रश्न होता. मंदिरात आलेले ते वृद्ध नेमके कोण होते? तो पुन्हा मंदिरात धावत गेला. पण मंदिरात कोणीच नव्हतं. फक्त स्वामींच्या मूर्तीसमोर एक ताजं फूल ठेवलं होतं. गोविंदा त्या फुलासमोर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मला दर्शन द्यायचं नव्हतं, तरी माझी सावली बनून तुम्ही माझ्यासोबत राहिला. स्वामींचा संदेश. त्या दिवसापासून गोविंदाची श्रद्धा आणखी दृढ झाली. त्याला समजलं, स्वामी म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नाही. स्वामी म्हणजे संकटात मिळणारं धैर्य. स्वामी म्हणजे अंधारात दिसणारा मार्ग. स्वामी म्हणजे निराश झालेल्या मनाला मिळणारी आशा. स्वामी म्हणजे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वर्ष गेली. गोविंदा स्वतःचा छोटा व्यवसाय करू लागला. घरात सुख आलं. मुलं शिकली.
आईची प्रकृती सुधारली. पण गोविंदाने एक गोष्ट कधीच विसरली नाही. दररोज सकाळी तो स्वामींच्या चरणी बसायचा आणि म्हणायचा, स्वामी, मला श्रीमंत करण्यापेक्षा मला तुमचा भक्त बनवणं हीच तुमची सर्वात मोठी कृपा आहे. कथेचा बोध. भक्तांनो, संकट आलं की आपण लगेच विचार करतो, स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? पण कदाचित त्या संकटाच्या मागे स्वामींची एखादी मोठी योजना असते. कधी बंद झालेला दरवाजा आपल्याला दुसऱ्या योग्य दारापर्यंत घेऊन जातो. कधी एखाद्या व्यक्तीचा नकार आपल्याला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. आणि कधी संकट आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देतं. म्हणून संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा सोडू नका. मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. कथेचा कानमंत्र. ज्याच्या मनात स्वामींची श्रद्धा असते त्याला संकट थांबवू शकतात, पण त्याचा मार्ग कायमचा बंद करू शकत नाहीत. शेवटची मनाला भिडणारी 5 वाक्ये. 1. स्वामींवर विश्वास ठेवा. उशीर होऊ शकतो, पण कृपा कधीच कमी होत नाही. 2. जिथे माणसांची साथ संपते तिथून स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. 3. तुम्ही स्वामींना विसरलात तरी स्वामी आपल्या भक्ताला विसरत नाही. 4. डोळ्यांना स्वामी दिसले नाहीत तरी मनाला त्यांची उपस्थिती जाणवू द्या. 5. फक्त एकदा श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मनातील भीती त्यांच्या चरणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.